दंडवत प्रणाम. मायबापो, तुम्हाला लोकांमध्ये प्रिय व्हायचे का? लोकांना तुम्हाला चांगलं म्हणावं असं वाटतं ते का तुम्हाला? तुम्हाला खरा साधू व्हायचं आहे का? तुम्हाला का हे रस्त्यावर फिरणारा फटीचर साधू व्हायचा नाही ना? ते फटीचर साधू म्हणजे कपडे घातलेला साधू म्हणतात त्याला. पण तसा साधू, भीक मागणारा साधू तुम्हाला व्हायचं नाही का? खरा साधू व्हायचं आहे का? तर माझ्या श्रीकृष्ण महाराजाची 2 गोष्टी ऐका. ते म्हणतात, ज्ञेय संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्व हि महाभाहो सुखम बंधात प्रमुचिते. जो माणूस कोणतीही अपेक्षा करीत नाही आणि कोणाचाही द्वेष करत नाही. तुम्ही जर द्वेष कोणाचा करणार नाहीत तर तुमचा कशाला कोण द्वेष करीन? मग तुम्हाला चांगलंच म्हणतील का नाही लोक? त्यामुळे चांगलं होण्यासाठी तुम्हाला तुम्ही कोणची अपेक्षा करू नका, कोणाचा द्वेष करू नका. जर तुम्हाला आमदार होण्याची अपेक्षा आहे तर आमदार कशाला मराय व्हायचं? आमदार व्हायचं असलं की राज्यांती नरक होतो, हे तुम्हाला माहीत नाही का? त्यामुळं आमदाराची अपेक्षा नको. येऊन द्वेष्टी, कोणाचा द्वेष करू नका आणि येऊन द्वेष्टी न कांक्षती, असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे. ते म्हणले की तुम्हाला जनात प्रिय व्हायचं असलं आणि तुम्हाला खरा साधू व्हायचं असलं तर तुम्ही येऊन द्वेष्टी न कांक्षती. तर कोणाचाही द्वेष करू नका आणि कोणतीही अपेक्षा करू नका. तुम्ही नित्य संन्यासी व्हाल असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे. महाराज मायबापो, तसं वागा आणि आपलं भलं करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.